चलो अंकली पूल. अलमट्टी धरण उंचीवाढी विरोधात चक्काजाम आंदोलनात सहभागी व्हा. भयावह पूरपरिस्थिती निर्माण करणारा अलमट्टी धरण उंचीवाढीचा निर्णय तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी अलमट्टी उंचीवाढ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं रविवार दिनांक 18 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता अंकली पूल कोल्हापूर सांगली रोडवर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात येत आहे. या चक्काजाम आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा. यावेळी आमदार विश्वजित कदम, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार प्रकाश आवाडे, शिरोळ तालुका काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील यासह सर्व पक्षीय संघटनांचे नेते उपस्थित आहेत. अलमट्टीला दोषी धरायचं नाही म्हणून जर आपल्या समित्या सांगत असतील तर आमदार साहेब आपल्याला त्याच्यावर कडक भूमिका या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने घ्यावा लागेल आणि टोपोग्राफिकली कशा पद्धतीने अलमट्टी याच्यासाठी जबाबदार आहे याचा आपल्याला शास्त्र सुद्धा या ठिकाणी विवेचन तिथं करावं लागेल आणि त्याच्यासाठी म्हणून एक अभ्यास समिती आपल्याकडची त्याच्यावर कशी नेमता येईल, त्या अभ्यास समितीनं योग्य तो अहवाल कशा पद्धतीने देता येईल. कृष्णेचं पाणी जात असताना साहेब त्यांनी वॉटर टेबल त्यांनी दाखवलं आणि त्याने सांगितलं की कृष्णेचं वॉटर करंट इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की तुमच्या ज्या छोट्या वाहिन्या आहेत, पंचगंगा असेल, दुर्गंगा असेल, वेदगंगा असेल, हे त्या पाण्यामध्ये मिक्स होऊ शकत नाही. त्यामुळे एक नॅचरल बांध, पाण्यासाठी अडवणी केलेला एक नॅचरल बांध या सगळ्या पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी तयार होतो. गोकुळ सोबत गोकुल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.